कोल्हापूरमधील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी कामानिमित्त गेले होते. त्यावेळी कार्यालयातील बहुतांश अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत गायब होते असा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय. याबद्दल सुरक्षा रक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांना विचारलं असता अधिकारी कर्मचारी क्षेत्रभेटीवर गेल्याचं सांगण्यात आलं. यावर हालचाल नोंदवही कुठं आहे आणि त्यात नोंद केली आहे का असं विचारलं असता संबंधितांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. मग डेली सायमनला असते असं तुमचं मत आहे का? कोण आहे? तुमच्याकडे हालचाल रजिस्टर नाही ना? नक्की कार्यालयात हालचाल रजिस्टर आहे का नाही फक्त सांगा. ते आम्हाला रेकॉर्डिंग करून घेऊ दे. सांगा आहे का नाही. मॅडम सांगतात बाहेर असतात, म्हणजे तुमच्याकडे आहे का? तुम्ही आधी आहे का नाही तुमचा संबंध नाही विषय संपला. मॅडम तुम्ही टपाल विभागात वरिष्ठ लिपिक आहे, तुम्हीच ना? हां, हालचाल रजिस्टर आपल्याकडे आहे की नाही? नाही आहे. चला ठीक आहे. नेहमी कुठं असते ते पण तुम्हाला माहिती नाही. ही परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक असून शासकीय कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असा मुद्दा संघटनेनं उपस्थित केलाय. त्यामुळे याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचं युवा शहराध्यक्ष अमित पांडुरंग नागटिळे यांनी सांगितलंय. काही आमच्या अर्जाच्या आणि फाईल आमचं जे अर्ज आहेत त्या अर्जाला उत्तर का आलं नाही याची विचारपूस करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी गेले असता त्यांनी आम्हाला सांगितलं की काही अधिकाऱ्यांची नावं सांगितली की त्यांच्याकडे हे काम आहे. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना फोन लावले असता त्यांचे फोन बंद आहेत, काही जणांचे फोन उचलत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं उत्तर असं आहे की ते एकमेकांच्यावरती ढकलण्याचं काम येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करत आहेत. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना हालचाल रजिस्टर आपल्याकडे आहे का, तर जे अधिकारी कुठं गेले तर ते आम्हाला नागरिकांना पाहण्यासाठी या ठिकाणी कार्यालयामध्ये हालचाल रजिस्टर असणं गरजेचं आहे. तर त्याची विचारपूस करण्यासाठी आम्ही त्यांना विचारलं तर सुरक्षा रक्षकापासून वरिष्ठ लिपिक असतील, अधिकारी असतील, क्षेत्रीय अधिकारी असतील यांच्याकडं सगळ्यांना विचारलं असता त्यांच्याकडे हालचाल रजिस्टर आमच्याकडे उपलब्ध नाही असं स्पष्ट त्यांचं म्हणणं या ठिकाणी आलं आहे. काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की साहेबांच्याकडे ते आहे. तर साहेब हे घेऊन फिरतात का काय? खरं तर हालचाल रजिस्टर हे कार्यालयात पाहिजे, ते उपलब्ध नाही. आणि या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे याची तक्रार करणार आहोत आणि त्यांनी योग्य ती दखल घेऊन यांच्यावरती कारवाई करावी असे मागणी करत आहोत. यावेळी करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.